तर आज मी येवला तालुक्यातील नागडे या गावी छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त इथं व्याख्यानासाठी मला इथं बोलिलं. तर हे जे आज जयंतीनिमित्त इथं शेतकऱ्यांनो हवामान आधारित शेती करा, निसर्गावर आधारित शेती करा, बदलत्या वातावरणावर आधारित शेती करा आणि काळाची गरज आहे हे व्याख्यान इथे ठेवण्यात आलेलं आहे. कारण की काय झालं, निसर्ग बदलत आहे, वातावरण बदलत आहे आणि त्या काळानुसार बदलत्या हवामानानुसार शेती करण्याची गरज आहे. तर इथं सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो. तर आज 20 मार्च, 21 मार्च, 22 मार्च आणि 23 मार्चपर्यंत राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. तर ढगाळ वातावरण राहणार असल्यामुळे काही काही भागामध्ये आज रात्रीच्याला बारीक आपलं रिमझिम पावसाची शक्यता देखील आहे. तसं नाशिक देखील भागात देखील पाऊस पडणार आहे आणि येवल्यात देखील आज रात्रीपर्यंत पावसाची शक्यता आहे. तर इथून पुढच्या हवामानाबाबत विषय निघाल्याच्या नंतर मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनो, वातावरण काय होईल बदलत राहिले. पृथ्वीचं तापमान वाढत राहिल्यामुळं शेतकऱ्यांना अतिवृष्टीला सामना करावा लागायला आहे. मग त्याच्यामुळे आपल्याला सर्व शेतकऱ्यांना हे वातावरण कमी करण्यासाठी झाडं लावावं लागतील आणि पृथ्वीचं तापमान जे एक अंशानं वाढायले ते कमी करण्यासाठी सगळ्यांना हातभार लावावं लागेल. तर यावर्षीचा हवामान अंदाज पाहता तर उन्हाळ्यामध्ये सुद्धा एकदा टेम्परेचर हाय होणार आणि लगेच म्हणजे 44-45पर्यंत जाणार आणि परत लो होणार, लगेच पावसाची शक्यता. म्हणजे एकदा ऊन तापणार, उष्णता राहणार आणि परत एकदा एका महिन्यात परत एकदा पाऊस येणार, असे वातावरण राहणार आहे. आणि यावर्षी पाऊस समाधानकारक राहणार आहे. सगळे पिकं जोमाने येतील. कारण की काय झालं की ज्या वर्षी महाराष्ट्रामध्ये पूर्वेकडून पाऊस येतो, पूर्वेकडून पाऊस आला की सगळ्यात जास्त पाऊस पूर्व विदर्भात होतो, मराठवाड्यात होतो आणि त्याच्यामध्ये जिल्हे सांगतो जे दुष्काळग्रस्त दरवर्षी असतात. सातारा, सांगली, खटाव म्हणून एक तालुका असतो, दरवर्षी दुष्काळ असतो. पण पूर्वेकडून पाऊस आला की त्या खटाव तालुक्याला देखील पाऊस पडतो, नगर जिल्ह्याला पाऊस पडतो, बीड जिल्ह्याला पाऊस पडतो, उस्मानाबाद जिल्ह्याला पडतो, सोलापूर जिल्ह्याला पडतो. म्हणून यावर्षी देखील म्हणजे पूर्वेकडून पाऊस येण्याचे चान्सेस आहेत आणि यावर्षी देखील चांगला पाऊस होणार आहे आणि शेतकऱ्यासाठी समाधानकारक असणार आहे. पण पावसाळ्याचा एकंदरीत विचार केला तर जूनमध्ये काही शेतकऱ्याची पेरणी होईल, त्याच्यामध्ये जुलैमध्ये देखील काही शेतकऱ्याची पेरणी होईल आणि त्यानंतर काय होईल की ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पाऊस जास्त राहणार आहे. म्हणजे ऑगस्टमध्ये आहे पाऊस, पण सप्टेंबरमध्ये त्याच्यापेक्षा जास्त राहणार आहे आणि 28 ऑक्टोबरला राज्यामध्ये परत थंडीला सुरुवात होणार आहे. म्हणून हा झाला हवामान अंदाज. तर इथं जमलेल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, शेतकऱ्यांना तुम्ही घाबरू नका.